विठ्ठल विठ्ठल नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? मी भटकंती किडा म्हणजे स्मृती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. मागच्या महिन्यात माझी परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे आता व्हिडिओज नियमितपणे येतील. आणि मी आत्ता पुण्याला आली आहे माझ्या मामासोबत. माझं मामाचं घर पर्वती पायथ्यापाशी आहे आणि आता आम्ही कुठेतरी चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे माझ्या मामाची मुलगी हाय जान्हवी आणि ती मला घेऊन चालली आहे. चला जाऊया आपण पण. ॲडव्हेंचरसाठी चढू शकतो. खूप मजा येईल. थोडं वरती चढून आपलं अर्धा याच्या आधी असेल तर. फक्त ट्रेकरसाठी आहे, कारण की इथे खूप स्लोप आहे आणि ट्रेकर्सला स्लोपी रस्ते खूप आवडतात ट्रेकिंगसाठी. ओके, सो आपण पोचलो का जान्हवी? ते आपल्याला दोन रस्ते आहे, तर आपण इकडनं जाऊया. ओके, इकडनं का नाही या रस्त्याने? बरं, तर जान्हवी मला आता शॉर्टकटच्या रस्त्याने घेऊन चालली आहे. आम्हाला इथे खारुताई दिसली आहे. बापरे, दमाला झालं आहे, पण मजा येते. इथे ॲक्च्युली खूप हिरवागार पण आहे, तुम्ही बघू शकतात, त्यामुळे खूप छान वाटतं. जान्हवी काय काय चिराड्या गोष्टी सांगते मला आता, काय काय सांगते. ओ माय गॉड, चिखल आहे इथे, हे बघा. या ह्या जान्हवीच्या फेवरेट काही जागा आहेत, ती मला दाखवते. काय तिला खरं तर मला कालच घेऊन यायचं होतं, पण आवरायला उशीर झाला, त्यामुळे येताच नाही आलो. वाव, तिने मला खूप सारे ॲडव्हेंचर जागा दाखवल्यात. ही एक आहे असं ती म्हणतीये. आम्ही झाडावर चढायचा प्रयत्न करत होतो, पण हात खराब झाले आहेत. पावसामुळे झाड बहुतेक खूप ओलं झालं आहे, त्यामुळे बसता नाही येणार. मला माहिती नाही आता ही कुठल्या रस्त्याने घेऊन चालली आहे. आम्ही ॲक्च्युली तिकडे वर थोड्या फोटोज काढलेत. नाव आम्ही जातोय. जान्हवी घेऊन चालली आहे आणि ते खूप स्लिपरी आहे, त्यामुळे मला थोडी भीती वाटते, कारण आम्ही अजिबात ट्रेकिंग शूज नाही घातलेत, साधे चप्पलवर आम्ही चाललो आहे. हे काय? चलो, इकडून सिटीचा व्ह्यू खूपच अमेझिंग आहे. चला, आम्हाला ज्या रस्त्याने घेऊन आली आम्ही तिथे आलो आहे, पण आता पुन्हा जावं लागणार आहे, कारण इकडचा रस्ताच बंद आहे. हा रस्ताच बंद आहे. आम्ही इथून जाणार होतो, पण लिटरली प्रदक्षिणा मारल्यासारखं आम्हाला इथून पुन्हा वापस मागे जायचं आहे. आयडिया देऊ का? भिंतीवरनं चढा. व्हायची आयडिया आहे का की या भिंतींवरून चढून जाऊ शकतो? नको इतकी कसरत, आपण याला प्रदक्षिणा मारूनच जाऊया. चला, आता तिकडे पोचल्यावरच आपण भेटू. धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है, अब क्या करें. वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे,
ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें। शब्दों के पहाड़ों पे लिखी है दास्तां, ख्वाबों के लिफाफों में छुपा है रास्ता। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है, अब क्या करें। ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है, अब क्या करें।